मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। आज बडे मुद्दे चर्चा राज्यातल्या बळीराजावर आलेल्या अभूतपूर्व अशा अतिवृष्टीच्या संकटाची, त्याच्या इतर प्रश्नांची, त्याच्या वेदनेची। पण सुरुवातीला बघूया आजचे काही बडे मुद्दे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजचा हा आहे की आपटेला आज अटक झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला जेलवारी सुद्धा झालेली आहे। त्या संदर्भातली सुद्धा बातमी। तर या सगळ्यावरून जयदीप आपटेच्या अटकेवरून आता पुन्हा एकदा राजकारण तापलंय। शिवम रक्ताच्या दबावामुळे, शिवभक्तांच्या दबावामुळे बॉस वाचू शकला नाही, राऊतांनी टीका केली आणि मुख्यमंत्र्यांकडून आता विरोधकांच्या टीकेला चोख उत्तर देण्यात आलंय। एकाच महिलेला किती पद देणार, रुपाली पाटलांनी आता अजित पवारांना सवाल विचारलाय। चाकणकरांना आमदारकी देण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवा वाद उफाळून आलाय। नैसर्गिक आपत्ती आणि पिकांना भाव नसल्यानं शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात अडकला। पोषण करता शेतकरी कधी होणार आहे लाडका, हा सवाल आज आपण चर्चेला घेतोय। नैसर्गिक आपत्ती आणि पिकांना भाव नसल्यानं शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात अडकला आणि त्यामुळे याला मदत नेमकी कधी दिली जाणार आहे, पीक विमा कधी मिळणार आहे, हा सवाल। आणि या चर्चेची सुरुवात मला एका शेतकऱ्याच्या गाराण्यानं करायची आहे। जरासं पहाना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे। बिग बॉसची सगळीकडे चर्चा किती जोरात आहे। महाराष्ट्राच्या मातीत शेतकरी किती संकटात आहे। जरासं पहाना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। साहेब दुष्काळाचा असूर बापाच्या छाताडावर बसलाय। जरासं पहाना साहेब, पाणीच पाणी वावरात आहे। हिरोची आत्महत्या की खून शोधायची किती धडपड आहे। जरा बघा ना साहेब, पावसामुळे माझ्या बापाची किती पडझड आहे। मोड आले हो साहेब, कोंब फुटले हो साहेब, पीक आता डोहात आणि पीक आता चिखलात आहे। जरा बघा ना साहेब, पाणीच पाणी वावरात आहे। बाप जहर पिऊन मेला तेव्हा तुम्ही यायला पाहिजे होतं। तडकाफडकी काहीतरी आदेश जायला हवं होतं। बापाची वाट पाहत माय अजून विचारात आहे। जरासं पहाना साहेब, शेतकऱ्याच्या वावरात किती पाणी आहे। तुम्हाला काय माहिती, यावर्षी आसमानी संकट आलं। खोटारड्या पीक विमा कंपन्यांमुळे 3-4दा पेरून झालं। जरासं पहाना साहेब, वावरात पाणीच पाणी आहे। शेतकरी मरणाच्या दारात आहे। आज सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही कविता राज्यातल्या, मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या लाखो कोट्यवधी शेतकऱ्यांच्या वेदना मुखर करणारी आहे आणि त्यासाठी ती पुरेशी आहे। याच व्यथा घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत। पण सुरुवातीला खास रिपोर्ट। मराठवाडा, विदर्भावर आभाळाचा कोप झाल्यानं वावरात जेवढं पाणी आहे तेवढंच शेतकऱ्याच्या डोळ्यात आहे। आता काय करू, एवढी पाणी। शेतकऱ्यांचा हा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांच्या तोंडचा आज घास हिरावला गेलाय। तसं पाहिलं तर मागील काही वर्षापासून राज्यातला शेतकरी सातत्यानं नैसर्गिक आपत्तींना तोंड देतोय। दुष्काळ आणि अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय। त्यामुळे आज त्याला नाईलाजानं सरकार पुढे हात पसरावे लागतायत। त्यातूनही पिकविलेल्या मालाला गेल्या 3-4 वर्षामध्ये भाव योग्य मिळत नाही। शेती कशी करावी फिकीर पडली आहे। निवड शेतीवर जीवन जगणाऱ्याला स्वतःच्या आरोग्याचा दवाखाना लागला तर दवाखान्यात जायची ऐपत नाही, लेकराला शाळेला शिकवायची ऐपत नाही। शेती सोडून करावं तर काय, हा फिकीर शेतकऱ्यात पडलेले। कधी ओला तर कधी कोरडा, दुष्काळाचा शेतकऱ्यांवर वार आहे। वैऱ्याच्या वारानं त्याचं काही वाचलं तर त्याला भाव नाहीये। 2019 मध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 11,000चा भाव होता। आज सोयाबीनला प्रति क्विंटल 4,000चा भाव मिळणं मुश्किल आहे। कपाशीला 10,000चा भाव तरी मिळायला हवा, पण 7,500चा दर मिळतोय। आंतरराष्ट्रीय दराचा परिणाम होत असल्यानं कपाशीला भाव मिळत नाही असं सरकार म्हणतंय। केंद्र सरकारचं निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर येतंय। विदेशात चांगला भाव मिळत असताना निर्यात बंदीनं शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, हेच त्याचं दुखणं आहे। तर दुसरीकडे सरकारची धोरणं शेतकरी विरोधी असल्याचा आरोप विरोधक करतायत।
सरकारकडे इतर सर्व वायफळ कामांसाठी पैसे आहेत, पण शेतकरी जेव्हा मरणपंथाला लागतो, शेतकऱ्याचं आयुष्य वाहून जातं, तेव्हा शेतकरी आपला लाडका आहे असं या सरकारला कधीच वाटलेलं नाही. विरोधकांनी केलेले आरोप सत्ताधारी फेटाळतायत. 4 नवी आश्वासनं पुन्हा त्यांच्या पदरात टाकतायत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आणताना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या वीज पंपाचं बिल देखील शेतकऱ्यांसाठी माफ केलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी हा आमचा कणा आहे. शेतकऱ्यामुळेच आम्ही 2 वेळचं खात असतो. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर कुठचाही अन्याय होणार नाही याची दक्षता आमचं सरकार घेईल. मराठवाडा विदर्भात अतिवृष्टीनं पिकांचं प्रचंड नुकसान झालं. सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्याला धीर देण्यासाठी बांधावर पोहोचले. आज त्याला कोरडी सहानुभूती नाही, उभं राहायला आर्थिक पाठबळ हवाय. शेतकऱ्याच्या पिकांना चांगला भाव हवाय. किती सत्ता आल्या आणि किती सत्ता गेल्या, शेतकरी कायम विरोधकांचाच लाडका राहिला. सत्तेत गेल्यावर मात्र तो कुणाचा लाडका होत नाही, हीच त्याची खंत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मराठवाडा आणि विदर्भातल्या या शेतकऱ्यांची अवस्था या रिपोर्टच्या मधून आपल्यापर्यंत पोहोचली असेल. खरं तर आजवर आपण सगळेजण ज्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटवताना पाहिलं ते मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक आज आपल्या सोबत आहेत. आज ते पहिल्यांदा शेतीच्या विषयाबद्दल, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या अवस्थेच्या बद्दल, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल बोलणार आहेत. मनोज दादा, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आम्ही तुम्हाला बघितलं महाराष्ट्र पिंजून काढताना, शेतीवरच्या बांधावर जाताना. सांगा, या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्हाला काय दिसल्या? काय चित्र आहे आज मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या आपल्या शेतकऱ्यांचं? आपल्या शेतकऱ्याचा शब्द काढला, अंगाला काटा झाला. कारण हे शब्द खूप काळजाला लागून जातो. आपण उसं तोडणाऱ्याचे लेकरं आहेत. आपण रात्रंदिवस गुडघे इतक्या चिखलात कष्ट करणारे बापाचे लेकरं आपण आहेत. आपण भोगलोय, आपण बघितलंय प्रत्यक्ष. कालचं बघितलेलं चित्र इतकं अवघड होतं. मी जालना जिल्ह्यापासून परभणी जिल्ह्यापर्यंत गेलो. त्यावेळेस तिथल्या गावकरी इतके आरडत होते ना, भयानक. ते हे बघा, आपण नाहीत बघा बिगडी, त्याने आपल्याला ते नाही बोलता येत, ती भाषा राजकीय भाषा नाही बोलता. इतके वाईट अवस्था झाली ना. एक बांधव असा होता, जातीचा उल्लेख नाही करत मी, त्याच्याकडे फक्त 60 शेळ्या होत्या. त्याच्यावरती त्याचं पूर्ण जीवन चालत होतं. आणि ते गाव असं आहे की बोथ आणि वाई म्हणून गावात नदीच्या अलीकडेच त्या गावकऱ्यांना थांबायला लागतं. पूर्ण बैलगाड्या, बैल, शेळ्या, काय जे असेल ते अख्खं होऊन गेलं हो, कायच नाही राहिलं. त्याच्या अलीकडे लिंबेवड गाव म्हणून होतं, पांगरी, त्या गावात वाहून गेलं पुरं. 159 घरातल्या गोधड्या नाही राहिल्या, बासणं नाही, भांडे नाही, काय नाही, काय नाही. पूर्ण वावर खंगाळून गेलं. सोयाबीन गेली, सरकी गेली. हजारो एकरवर हाहाकार माजला. इतकं बेकार होतं ना, बोलायला सुद्धा जड जातं बघा. आणि आपण एकमेकांसोबत काही गोष्टी शेअर केल्यात, आपल्याला माहिती आहे आपले स्वभाव. खरंय दादा, खरंच नाही, हे असे शब्दच फुटत नाही. इतकी वाईट होतं ना, लय वाईट होत, लय आरडत होते. एक माणूस काल पोहत आला. आम्ही काही दृश्य बघितली दादा. आम्ही जेव्हा हे सगळे शेतकरी असतील, बांधव असतील, तुमच्या जवळ येऊन व्यथा मांडत होते, त्यांना आशा वाटत होते की तुमच्या माध्यमातून ते सरकारपर्यंत पोहोचेल. एक आक्रोश व्यक्त करत होते. काय त्यांची भावना होती? काय त्यांचं म्हणणं होतं? तिथले काय नेरूळ म्हणून, नेर म्हणून गाव होतं. तिथले काय पोरं पळत आलते. काही बोतमधले नदीच्या पाण्यातून पोहत अलीकडे आले होते भेटायसाठी, सांगायसाठी फक्त की आमचे लेकरं शाळेत जात नाहीत. कायचं म्हणणं होतं. कायचं म्हणणं होतं, आता आम्ही जागायचं कसं? धान्य सुद्धा वाहून गेलं. मी IBN लोकमतच्या माध्यमातून जिथं जिथं अशी अतिवृष्टी झाली, मराठवाडा असेल, हिंगोली असेल, बीड असेल, जे जे जिल्हे असतील तिथं विदर्भातले असतील, आसपासच्या गावकऱ्यांनी ज्या गावाला त्रास झाला आहे ना या नुकसानीचा, तिथं मदत द्या. धान्य द्या. पहिली आदली त्यांना धान्य नाही राहिलं, कपडे द्या घेऊन त्यांना, ताट तांब्या द्या घेऊन त्यांना, करा. सगळेजण मदत करा त्यांना. उद्यापासून गावागावात जा. आपण जे गावाला नुकसान झालं नाही त्यांना ना मदती करा. माझी इच्छा आहे, मी हात जोडून सांगतो बघा. शेतकऱ्याला जात नसते बघा, कणा येतो या राज्याचा, देशाचा जीव येतो. आणि त्या जीवाला वाचवा, त्याला
नाही राहिलं धान्य, त्याला नेऊन द्या, धान्य नेऊन द्या, तेल मीठ नेऊन द्या, जितकं शक्य आहे तितकं. धंदा मांडू नका फक्त कोणी. महाराष्ट्रातून पैसे जमा करायचे आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचे नाही. आपलं जेवढं शक्य आहे, जेवढं लागतंय तेवढं घ्या आणि तिथपर्यंत नेऊन द्या, त्यांना गरज आहे. दुसरं सांगतो की ते इतका आक्रोश भयानक होता की तुम्ही सरकारला सांगा आहे, आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून. मी त्याच वेळेस त्या वडगावमध्ये शब्द दिला होता की मी फडणवीस साहेबांना सुद्धा लगेच बोलतो, अजितदादांनाही बोलतो, CM साहेबांनाही बोलतो आणि कृषी मंत्री साहेबांनाही बोलतो. मी घनसावंगीच्या बाणेगावमधूनच एक बांधव वाहून गेला नदीत पडून, ती म्हैस पण गेली. लय अवघड आहे हो, सांगायला सुद्धा इतकं वाईट वाटतं ना, आपल्याला बोलता नाही वाटतं, पण त्या घरात लगेच रडायला सुरू केला असेल. ते आता आयबीन लोक नंतर बघत असतील, ते लोक लगेच रडायला सुरू केला असेल. कोणी नाही रे, तेवढीच एक म्हैस होती, वावर नाही, काय नाही, काय नाही. ते बाणेगावचा माणूस गोदावरीत पडला गेला, कुणी नाही राहिलं घरात, कमावणारा नाही आणि काहीच नाही, काहीच नाही ना, शेती नाही ना, काय नाही. तुम्ही गेले वाईट वाटतं, काल म्हणून कृषी मंत्री साहेबांनी त्याशी फोन लावला की तुम्ही सरसकट द्या. मला तेच विचारायचं होतं, कृषी मंत्र्यांशी कृषी तुम्ही मंत्री बोललात, साहेबांना- काय बोललात? कृषी मंत्री साहेबांना सांगितलं की बघा तुमच्यावरती जबाबदारी आहे, तुमच्याकडे ते खातं आहे, तुम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत द्या आता. कारण तुम्ही असं नाही करू शकणार की 100% नुकसान झालंय मग थोडं दिलं, किंवा एखाद्या लाखाचं झालंय आणि तुम्ही दिले 2-4 हजार रुपये, असं नाही चालणार आता. तुम्ही 100% नुकसान झालं, 100% भरपाई द्या त्यांची. आता कोणाचं 10 लाखात झालं तर त्याला 10च द्या, कोणाचं 20,000 झालं त्याला 20च द्या. तुम्ही उगा 200-300 रुपये देऊन नादाला लावू नका. आता ते दिवसा नाहीत, पुरतं खचलंय ते शेतकरी पुरा, काही धीर नाही, काय नाही, काय नाही. पण माझी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून हात जोडून शेतकऱ्याला विनंती आहे, मायबाप खचू नका, तुमची गरज आहे राज्याला, तुमच्या लेकराला सुद्धा खचू नका, टोकाचा पाऊल उचलू नका, बदल होईल. मी आहे ना तुमचा मुलगा म्हणून, सरकारने शब्द दिलाय, कृषी मंत्र्यांनी शब्द दिलाय, आम्ही सरसकट देतोय म्हणून. ते शब्द फिरणार नाहीत, आणि शब्द फिरेला की या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहायचा नाही. कारण आपली जात ही शेतकऱ्यांची आधी, आपण कष्टकऱ्यांचे लेकर आहेत. तुम्हाला उघड्यावर नाही पडू देणार, फक्त धीर धरा शेतकऱ्यांनी. खूप महत्वाचं तुम्ही आवाहन आज अख्ख्या जातीच्या गावाची गाव उभा होते. खरंय, खूप महत्वाचं आवाहन तुम्ही आज केलेलं आहे. पण मला एका महत्वाच्या विषयावर आणखीन तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही जेव्हा मराठा आंदोलनाची ही सगळी लढाई सुरू केली होती, मराठा आक्रोशाच्या बुडाशी जर सगळ्यात मोठी वेदना असेल तर ती होती, ती म्हणजे शेतीची, शेतीच्या प्रश्नांची होती. आणि आज तुम्ही त्याच मुळाशी जाण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला वाटतं का की हे प्रश्न सुटल्यानंतर सुद्धा बऱ्याच प्रमाणात फरक पडेल आणि न्याय मिळू शकेल? हो, यांनी जर शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला, संपूर्ण जर कर्जमुक्ती केली, मराठवाडा, विदर्भ, काही पश्चिम महाराष्ट्राचा साताऱ्याकडचा भाग, काही खानदेशाकडचा भाग, इकडे जर पाणी उपलब्ध करून दिलं, 24 तास लाईट दिली आणि मालाला जर भाव दिला ना, माझा शेतकरी कधीच खचून जाऊ शकत नाही, आत्महत्या सुद्धा करू शकत नाही. तुम्ही द्या त्यांना, तुम्ही देत नाहीये सुविधा कायमच्या, तुम्ही थातूर मातूर देताय, तुम्ही चूक करताय, सरकार म्हणून तुम्ही चूक करताय. तुम्ही त्याला आयुष्याचं का देत नाहीयेत? तुम्हाला कोणी सांगितलं चिरीमेरे द्यायच्या? त्याच्या दुधाला भाव कसं काय मिळत नाही? तुमचा बिस्किट पुडा दरबारीने वाढतो, तुमची ही साबण घेतली की ती साबण घ्या, ती साबण घेतली की ती साबण घ्या, बरे पैसे वाढत आहेत. तुमच्या पेनाचे पैसे वापरले, पेनं बघितलेत आम्ही, रुपयापासून होते, 50 पैशापासून होते, आता ते कुठे किमती गेल्या त्याच्या? 100 रुपये, 10 रुपये. आमचं कसंच वाढत नाही, दूध तिथंच आहे. तुम्ही जे पाणी देताय आम्हाला ते कशात टाकून पिताय संध्याकाळी माहिती आहे आम्हाला, त्या पाण्याचा भाव वाढतो, माझ्या दुधाचा वाढत नाही शेतकऱ्याच्या. तुम्हाला कर्जमुक्ती होत नाही. कोणचं राज्य चालवत आहेत बाबा तुम्ही? कसं भाषणात बोलू शकता तुम्ही? फक्त शेतकरी देशाचा कणा आहे, 2 टायमाचं जेवायला मिळतं. अरे त्याला ध्यान आयुष्याचं. अहो त्या बोत आणि वाईमध्ये जायला पूल नाहीये, तिथं जातीचा प्रश्न नाही, सगळ्या जातीचे लेकरं तिथून मुली शिकायला जातात. ते गावकरी सांगत होते आमच्या मुलीचं शिक्षणच बंद झालं. मुलींना पोहत यायचं का आता? तुम्हाला पूल होत नाही 70 वर्षात? शेकडो गावं त्या नदीवरचे, करपारा नदीवरचे वाहून गेले, शेते वाहून गेल्या, तुम्हाला पूल होत नाही तिथं. काय राज्य करते, काय आमदार व्हायला लागलात तुम्ही? तुम्हाला शेतकऱ्याचा साधा प्रश्न सोडवता येत नाही. नुसतंच म्हणणार आत्महत्या झाली द्या 1.5 लाख रुपये. 1.5 लाख आयुष्य जातं आमचं. म्हणजे तुम्ही आम्ही किंमत ठरवली की तुम्ही आमची आत्महत्याची शेतकऱ्याच्या? तुम्ही आयुष्याच्या सुविधा द्या. हे लोक तुम्हाला कधीच खुर्ची खाली उतरून देणार नाहीत, कधीच. आरक्षणात तीच घोळ घालून ठेवलाय. धनगराला तसं फसविलं, मराठ्याला असं फसविलं, मुसलमानाला तसं फसविलं, त्या काहीकडे समाजाचं वेगळंच वाटोळं केलं, त्या लिंगायत समाजाचा वेगळाच कार्यक्रम करून ठेवला, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग होत नाही, आदिवासीतले काही ठाकूर समाज आरक्षणात नाही, महादेव कोळीची पंचायत, शिक्षकाला पगार द्यायनात, एस टीवाल्याचं टंबळा वाजिलं, तुम्ही त्या
अंगणवाडी सेविकाचं तसं चाललंय. अशा सेविकेचाही वेगळाच विषय आहे, स्वातंत्र्य सैनिकाचा वेगळाच विषय आहे, शहीद झालेल्या कुटुंबाचा वेगळाच. करताच काय हो तुम्ही नेमकं? 70 वर्षापासून एवढंच चालू आहे, पाणी देतो आणि लाईट देतो आणि ते बल्ब आणून चिटके देते एक दिवळीत दिवशी. ते 3 रुपयाचा बल्ब ते लावलं की त्याची तार जळती मधली. काय तुम्ही कस करायला लागलात? तुम्ही आज खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या मनातली जी वेदना आहे, सामान्य माणसाच्या मनातला जो प्रश्न आहे आणि त्याचा जो आक्रोश आहे तो आज तुमच्या बोलण्यातून व्यक्त झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हा आवाज बुलंद व्हावा ही अपेक्षा करूया आणि सरकारपर्यंत पोहोचेल अशी आशा करूया. मदतीचा हात मिळेल त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी, याच्यासाठी अपेक्षा करूया. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपण या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी काही मूलभूत सवाल आज निर्माण झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीनेच ते सवाल निर्माण झालेत. मला वाटतंय त्याच्यावर आपण एक नजर टाकूया. काय सवाल आहे ज्याची आज आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे? सवाल बडे मुद्देच्या माध्यमातून आपण हा उभा करतोय आज की संकटात सापडलेला शेतकरी इथला लाडका कधी होणार आहे व्यवस्थेचा? तो कायम विरोधी पक्षाचा लाडका असतो, विरोधात सत्तेत गेला की त्याचा तो लाडका नसतो. हे कुणाच्याही बाबतीत का होतं हा सवाल आहे. अतिवृष्टी असताना पंचनाम्यांचे सोपस्कार कशाला? जर आकडेवारी तुमच्याकडे आहे की अतिवृष्टी झाली आहे, मग पंचनाम्याचे हे सगळे घाट कशासाठी आणि सोपस्कार कशासाठी हा सवाल आपण आज उपस्थित करतोय. शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर सरकार करणार आहे का हा सवाल सुद्धा आज आपण सरकारला विचारणार आहोत, व्यवस्थेला विचारणार आहोत. सोयाबीन कापसाला योग्य भाव कधी मिळणार आहे? सांगितलं होतं ना 2022 पर्यंत दुप्पट करू आम्ही भाव. कुठं गेले ते भाव? आज कुठं ते आलेले आहेत? हमी भाव सुद्धा मिळत नाहीये. त्याला जबाबदार कोण आहे? आणि संकटात पीक विमा कंपन्या अग्रिम वाटप करणार आहेत का? तोंडावरती सणासुदीचा काळ आलेला आहे. या परिस्थितीमध्ये त्यांना मदतीची आवश्यकता आहे. आणि आपण तातडीने लगेच चर्चेला सुरुवात करतोय. हे सगळे मुद्दे उपस्थित करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी, सरकारच्या बाजूने त्यांचं मत मांडण्यासाठी आपल्यासोबत असतील ज्यांना शेतीची जाण आहे, शेतकऱ्यांच्या बद्दल आत्मीयता आहे, असे भाजपचे खासदार अनिल बोंडे. अनिलजी, स्वागत आहे तुमचं. मला वाटतं कित्येक चर्चा आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांचा खरं तर ज्यांचे लाडके असतात शेतकरी कायम, ते विरोधी पक्षाचे नेते विधान परिषदेचे अंबादास दानवे सुद्धा. अंबादासजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे. खूप अपेक्षा आहे तुमच्याकडनं. आणि ज्यांनी आज आंदोलन सुरू केलंय, अन्न त्याग केलेला आहे, ते शेतकरी नेते रविकांत तुपकर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मी सुरुवातीला जातोय रविकांतजी यांच्याकडे, नंतर अंबादासजींकडे. रविकांतजी, का तुम्हाला अन्न त्याग करावा लागलेला आहे पोशिंद्याची भूमिका मांडताना? असं आहे की सध्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. आता 1 क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च हा गेल्या वर्षीचा 7-7.5 हजार रुपये आहे आणि सध्या मार्केटमध्ये मिळणारा भाव हा 4,4200 रुपयापर्यंत आहे. म्हणजे जेवढं लावलं तेवढं सुद्धा आमच्या पदरात येत नाही. त्यामुळे 2-3 वर्ष झाले सोयाबीन लोकांच्या घरामध्ये आहे. कापसाची पण तीच अवस्था आहे. प्रति क्विंटल कापसाचा उत्पादन खर्च मागच्या वर्षीचा 8-8.5 हजार रुपये आहे आणि बाजारातला भाव हा त्याच्यापेक्षाही कमी आहे. मग आम्ही जगणार कसे? आम्ही पैसे आणायचे कुठून? आणि दुसऱ्या बाजूला आमची प्रमुख मागणी अशी आहे की सोयाबीनला किमान 8,000 रुपये प्रति क्विंटल खासगी बाजारामध्ये दर स्थिर करा. कारण यांचा हमी भाव पण खूप कमी आहे. 4600 रुपये मागच्या सीझनचा हमी भाव आहे, 4900 रुपये या सीझनचा हमी भाव आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हमी भावाने खरेदी जरी केली तरी सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही अशी अवस्था आहे. म्हणून आम्हाला 8,000 रुपये खासगी बाजारामध्ये सोयाबीनचा दर स्थिर करण्यासाठी काय करा? तर त्याच्यासाठी यावर्षी देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन होईल 1,40,000 मेट्रिक टन, म्हणजे 100 लाख मेट्रिक टन, 1.25 लाख मेट्रिक टन दरवर्षी होतं. त्याच्यामध्ये 1 क्विंटल सोयाबीन जर तुम्ही क्रश केली तर 18% तेल निघतं, 82% डीओसी निघते. आपल्या देशाच्या डीओसीचं कन्झम्पशन हे 65 लाख मेट्रिक टन आहे. उरलेली डीओसी तुम्ही निर्यात करा, बरोबर सोयाबीनचे दर वाढतील. आणि खाद्यतेल, पाम तेलावरचं आयात शुल्क जे तुम्ही कमी केलेलं आहे ते 50-60% पर्यंत न्या, बरोबर सोयाबीनचे दर वाढतील. आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा, ही एक मागणी. कापसाच्या संदर्भात सुद्धा आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा. आणि या विमा कंपन्यांनी आम्हाला फसवलेलं आहे. 8,500 कोटी रुपये सरकारने आमचे भरले, म्हणजे आमच्या करातनं दिलेले आहेत त्या कंपन्यांना शेतकऱ्यांचे. परंतु यांनी
फक्त 4-4.5 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले, उरलेले पैसे जमा केलेले नाहीत. आमचं एक म्हणणं आहे की केंद्र सरकारचा नियम आहे, जर विहित मुदतीमध्ये जर का तुम्ही विमा दिला नाही तर 12-14% दंडात्मक व्याज आकारून ते पैसे शेतकऱ्यांना दिले पाहिजे. फेब्रुवारी-मार्च पर्यंतच पैसे मिळणं अपेक्षित होते, परंतु अजूनपर्यंत विमा सुद्धा मिळालेला नाही. आणि अंबानी अदानीचा उद्योग तोट्यात गेला म्हणून तुम्ही त्यांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता. 2-3 वर्ष सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला भाव मिळालेला नाहीये, त्यामुळे आमचंही कर्ज माफ करा, आम्हालाही कर्जमुक्त करा, ही आमची मागणी आहे. काल परवा जर अतिपावसानं नुकसान झालं त्याच्या संदर्भामध्ये पंचनामे न करता नुकसान भरपाई द्या, पण यांच्या आश्वासनावर आम्हाला विश्वास नाही. कारण गेल्या वर्षी मुख्यमंत्री म्हणले येलो मोजॅकनी जे सोयाबीनचं नुकसान झालं त्याची आम्ही भरपाई देऊ, एक दमडी सुद्धा यांनी फेकून मारली नाही. आणि या विमा कंपन्यांचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे. 2015-16 पासून जेव्हापासून विमा कंपन्या सुरू आहेत टेस्ट ऑडिट करा. 80% नुकसान असताना तुम्ही 4,000ची मदत देता. यांचे जे पंचनाम्याचे फॉर्म आहेत ते उजेडात आले पाहिजे. हे पंचनाम्याचे फॉर्म या विमा कंपन्यांचा आत्मा आहे. यासह शेतीला कंपाऊंड करा, जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून अशा अनेक मागण्या घेऊन आमचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत अन्नाचा कण खाणार. सरकारपर्यंत ती वेदना पोहोचेल अशी आशा करूया. आपल्या सोबत विरोधी पक्षनेते राज्याचे अंबादास दानवे आहेत. अंबादासजी, तुम्ही बांधावर जाताय, आपल्या मराठवाड्यातली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, विदर्भातली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. बांधावरचं चित्र आज काय आहे? बांधावर स्मशान शांतता आहे, बांधावरती आक्रोश आहे, बांधावर अश्रू आहेत, हे आम्हाला तुमच्यापर्यंत इथपर्यंत माहिती पडतंय. तुम्हाला काय चित्र दिसतंय? बिलकुल, काल 2 दिवसात हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, नांदेड अशा भागात गावागावात मागच्या आठवड्याभरात जाऊन आलेलो मी. तर ही परिस्थिती जर बघितली, आता मनोज पाटील जरांगे ज्या पद्धतीनं बोलले, अंगावर शहारे आणणारी परिस्थिती आहे. कारण या शेतकऱ्याला बाप जेव घालीना आणि 8 आई भीक मागू देणं अशा प्रकारची स्थिती आहे. आज शेतकऱ्यांचं सर्वस्व नष्ट झालेलं आहे. जे महाराष्ट्रामध्ये जवळपास 16 लाख 17 लाख हेक्टरवर नुकसान झालं, त्याच्यातलं 13 लाख हेक्टर जमीन फक्त मराठवाड्यात आहे. विदर्भामध्ये तेवढंच नुकसान झालेलं आहे. असं असताना या शेतकऱ्यांचं पूर्ण पीक गेलं. मग आता रविकांत तुपकरांनी सांगितल्याप्रमाणे एकरी उत्पादनाचा खर्च किती, मग सोयाबीनला किती, कापसाला किती, फळबागासुद्धा मोठ्या उद्ध्वस्त झालेल्या आहे. आता हे सगळं उद्ध्वस्त झाल्यानंतर सरकारने मदत कशा पद्धतीनं केली पाहिजे? आज विमा कंपन्या, हिंगोलीसारख्या जिल्ह्यात मागच्या वर्षी 1 रुपया सुद्धा विमा मिळालेला नाही. आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. काही गावातल्या शाळा वाहून गेल्या, काही गावातले घरं वाहून गेली, कोंबड्या गेल्या, म्हशी गेल्या, शेळ्या गेल्या, जवळपास 1001 जनावरं, दुभती जनावरं वेगवेगळ्या प्रकारची ती वाहून गेलेली आहे. आता काही गावात जर बघितलं, आता काही गाव वाहून गेलंय मंठ्या तालुक्यातलं, गावातल्या लोकांना राहायला जागा नाहीये. प्रशासनाला शेड बांधायला सांगितलं तर ते 4-4 दिवस बांधल्या जात नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. नदीतलं पाणी बंधारा फोडून सगळ्या गावामध्ये पाणी घुसलं, लोकांना राहायला जागा नाही, जेवण्याची व्यवस्था नाही. गावकरी करतात, गावकरी स्वाभिमानी येते, काय कोणाच्या मदतीची गरज नाही, मंदिरात झोपतील. परंतु सरकार शून्य आहे या सगळ्या ठिकाणी. कलेक्टर आत्ताशी बैठका घेतात, वेगवेगळ्या जिल्ह्याचे कलेक्टर आत्ताशी बैठक घेतात, पंचनामा करा. आता जवळपास मराठवाड्यातल्या 250 मंडळामध्ये अशा पद्धतीनं अतिवृष्टी झालेली आहे. आता पंचनामे कशाचे करणार? ठीक आहे, विमा कंपन्याचे काही लोक आले शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, तर 100 रुपये द्या, 200 रुपये द्या. तोच मुद्दा घेऊन मला अशा प्रकारची अनिल बोंडेजींना विचारायचं आहे. अनिलजी, तुम्ही, मला माहिती आहे गेल्या 5-6 वर्षात त्याचं सरकार येण्याच्या आधी गेली अनेक वर्ष आपण चर्चा करतो या सगळ्याबद्दल, तुमचंही हेच म्हणणं असायचं. आता जर स्पष्ट हे झालेलं आहे की अतिवृष्टी झालेली आहे, किती मंडळात झाली हे माहिती आहे, मग पंचनाम्याचे घाट कशाला? सरसकट मदत द्यायला काय हरकत आहे? निश्चितपणे यावर्षी जर आपण पाहिलं तर 2019 मध्ये ज्याप्रमाणे झालं होतं त्याप्रमाणे अतिवृष्टी आणि सातत्याचा पाऊस हे मोठ्या प्रमाणात सगळ्या मराठवाड्यात झालेलं आहे, विदर्भात झालेलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. शेतकरी असा आहे की शेतकऱ्याला कोणतीही जात नसते आणि शेतकऱ्याचं सगळं म्हणजे रस्त्यावर उघड्या आकाशाखाली असतं.
म्हणजे खरं म्हणजे असा धोक्याचा धंदा दुसरा कोणता नाहीच आहे जो आमच्या नशिबात, शेतकऱ्याच्या नशिबात आलाय. आणि त्यामुळं खरं जर पाहिलं तर अगोदर तर असं होतं की 2 हेक्टर पर्यंतच मदत घ्या, आता कमीत कमी 3 हेक्टर पर्यंत झाली. अगोदर असं होतं की 6,000 पर्यंतच मदत घ्या, आता कोरडवाहूची 13,000 झाली, ओलिताची 19,000 झाली, बागायतीची 33,000 झाली, 32,000 झाली. म्हणजे मदत वाढवली. परंतु आता ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी किंवा सातत्याचा पाऊस आहे, हे एक चांगलं आहे की त्या काल परवाच्या दिवशी लातूरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावर गेले आणि स्वतःच्या डोळ्यांनी परिस्थिती पाहिली. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्टही कळवला आणि त्याच्यामुळे निश्चितपणे अपेक्षित आहे की या शेतकऱ्यांना मदत ही तातडीनं दिल्या गेली पाहिजे. फक्त एकच गोष्ट की हीच मागणी जी होती ती 2019ला उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं किंवा तेव्हा शरदचंद्रजी पवार होते. शरदचंद्रजी पवार जेव्हा देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मंत्री होते तेव्हा म्हणायचे, म्हणजे काटोलला येऊन म्हणायचे की 1 लाख प्रति हेक्टर दिलं पाहिजे. आणि जेव्हा ते सत्तेमध्ये आले तेव्हा सगळंच विसरले. ते म्हणायचे की आता पंचनामे केल्याशिवाय देत नाही. आता इथे विरोधी पक्ष नेते बसलेले आहेत. तेव्हाच उद्धव ठाकरेंचं वर्षन थोडस पहा की आपण सत्तेमध्ये गेलो म्हणजे कसं शेतकऱ्यांना विसरतो. पण आज कोणताही फेक नॅरेटिव्ह पसरवण्याच्या ऐवजी जी शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या पासून 3 हेक्टरची मदत वाढवली आहे. आणि दानवे साहेबांना मी सांगू इच्छितो की दानवे साहेब, ह्या विमा कंपन्या ज्या आहेत त्या विमा कंपन्यांनी उद्धव ठाकरेंचं 2.5 वर्षाचा कार्यकाळ काढा आणि त्यावेळेला किती नफा कमावला, त्यांच्या खात्यात किती नफा गेला, तेच उद्धव ठाकरे होते की ते नफा त्या विमा कंपन्याचं ऑफिस तोडायसाठी सांगत होते. आणि म्हणून मग जेव्हा सत्तेमध्ये होतो तेव्हा आपण शेतकऱ्याला का विसरतो. ठीक आहे. मी आजही मी विचारतो ना अंबादासजी, प्रेक्षकांना सुद्धा जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला त्यांचंही म्हणणं आहे सगळेच राजकीय नेते, कुणीच याला अपवाद नाहीये, विरोधात असतो तेव्हा विरोधात असताना शेतकरी त्यांचा लाडका असतो, सत्तेत गेल्यावर शेतकरी लाडका नसतो सत्तेचा. त्यांचाही तोच तुमच्यावर आरोप आहे. माझे मित्र आहेत अनिल बोंडे साहेब राजकीय बोलतात, मी एकही पॉलिटिकल शब्द बोललेलो नाही आणि बोलणारही नाही. कोण सत्तेत होतं कोण नव्हतं मी बिलकुल बोलणार नाही. त्यांना बोलायचं बोलू द्या, मला काही हरकत नाही. मी ही स्थिती समोर मांडलेली आहे. जरांगेंना म्हणायचा अधिकार आहे कारण ते सत्तेमध्ये नव्हते, तुम्हाला बिलकुल नाही. हे पहा, मी काही शासनाकडे मदत मागितली, मी काही बोललो, काहीच बोललो नाही. मी शासनाविषयी एक शब्द बोललेलो नाही. स्थिती सांगितली की अतिवृष्टीमुळे काय काय झालेलं हे मी स्थिती सगळीकडे सांगितली. कारण ते शेतकऱ्यासाठी लढणारे आणि ते सगळे मुद्दे मांडतील. पण अंबादासजी शेतकरी म्हणून मी स्वागत सत्ताधाऱ्यांना तर तुम्ही जोडून काढलं पाहिजे. पण प्रॉब्लेम हा आहे की जेव्हा 2 हेक्टर आता माझा त्यांचं झालं असेल तर मी बोलतो. ठीक आहे, बोला. त्यांचं झालं असेल तर मी बोलतो. ठीक आहे अंबादासजी, 2 वर्षात मग त्यांना थांबवा मग मी बोलतो. शेतकऱ्याला नाही दिला. अनिलजी मी उत्तर घेतो, बोंडे साहेब मी उत्तर घेतो. हा बोला अंबादासजी बोला. हे पहा, मी राजकीय एक शब्दांनी बोललेलो नाही. मी मराठवाड्यात सगळीकडे फिरलो, तिथली शेतकऱ्यांची स्थिती तुम्ही विचारली, मी ती सांगितली. मी बाकी एका शब्दानेही कुठं राजकीय काहीही बोललेलो नाही. पण तुम्हाला राजकीय झगडा करावा लागेल ना शेतकऱ्यांसाठी, ती सांगितली. आता सांगतो मी राजकीयवर येतो. मी हे सरकार कशा पद्धतीनं शेतकरी विरोधी हे मी आता येतो. आता मी तुम्हाला सांगतो की मागच्या काळामध्ये शासनानं शेतकऱ्याची किती थकबाकी आहे. अजून मागच्या वेळेस जर विचारायला गेलं 2023चं खरीप हंगामाचं दुष्काळ अनुदान अजूनही 2443 कोटी रुपयाचं वाटप झालेलं नाही. मार्च ते मे 2023चं अवेळी पावसाचं शेतीचं नुकसान 551 कोटी रुपये अजूनही वाटप झालेलं नाही. जून ते ऑक्टोबर 2023चं अतिवृष्टी व पूर शेतजमीन व शेतपिकाचं नुकसान 1276 कोटी अजून वाटप झालं नाही. नोव्हेंबर डिसेंबर 2023 अवेळी पाऊस शेतीचं नुकसान 2277 कोटीचं नुकसान भरपाई जाहीर केली, अजूनही वाटप झालं नाही. जानेवारी ते फेब्रुवारी वादळी वारे गारपीट झालं 328 कोटी अजूनही वाटप झालं नाही. मार्च एप्रिल 2024 वादळी वारं 329 कोटी अजूनही नाही.
पीक विमा योजना खरीप 2023, मी विमा कंपन्यावर कुठं टीका केली नव्हती. मी एवढं सांगतो की खरीपाचं 2023 अजूनही 757 कोटी रुपये अजूनही दिलेलं नाही. माझा मुद्दा हा खोटा असेल तर मला वाटतं ते सांगितलं पाहिजे. आजही रब्बी हंगामामध्ये शासनाने विमा कंपन्यांना 2125 कोटी रुपये विमा कंपन्यांना अदा केले. विमा कंपन्यांनी किती दिले? 292 कोटी रुपये दिले नुकसान भरपाई. 292 कोटी फक्त, आणि प्रत्यक्ष वाटप त्यातले 122 कोटीचे. अजून मला असं वाटतं मंजूर आहे तेच दिलेलं नाहीये. त्याचप्रमाणे जर याचं जर प्रमाण बघितलं तर फक्त 7.9 आहे. आणि अशा पद्धतीनं जर होत असेल, ठीक आहे, शेतकऱ्याची आत्महत्येची परिस्थिती बघितली म्हणजे इतकं देणं आहे ते, सगळ्या स्थितीमध्ये सरकार झोपलेलं आहे. सरकार शेतकऱ्याची मदत फक्त जाहीर करतं, प्रत्यक्षात देत नाही. अनिल बोंडे साहेबांनी कापसाचा भाव 10 वर्षापूर्वी काय होता आणि कापूस दिंडी देवेंद्र फडणवीसांनी काढली होती, पाशा पटेलनी काढली होती, आज काय ते सांगावं. सोयाबीनचा 10 वर्षापूर्वी काय भाव होता आणि आज काय भाव होता ते सांगावं. मग खत आणि बी बियाण्याचा भाव काय आहे आणि आज काय भाव आहे तेही सांगावं. बोलावं याच्याविषयी. बोला अनिलजी बोला. नाही, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आजही सोयाबीन MSPचा भाव 4,800 रुपये. मला माहित आहे की 4,800 परवडत नाही आणि त्यामुळं 5,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान कापसासाठी आणि सोयाबीनसाठी पहिल्यांदा दानवे साहेब, लक्षात घ्या, पहिल्यांदा दानवे साहेब, आणि ते सरसकट ज्यांनी पेरलेलं आहे, ज्याच्या सातबारावर सोयाबीन आणि कापूस आहे, असं देणारं सरकार आहे. आणि तुम्ही विचारून घ्या पण अनिलजी अगदी तुमचा पूर्ण रिस्पेक्ट करून मी तुम्हाला थांबून विचारतो, 2022ला तुम्ही आश्वासन दिलंय दुप्पट करणार तुमचं उत्पन्न म्हणून. सोयाबीनचा भाव एकदा सांगा महाराष्ट्राला. 4,850 रुपये, 4,850 रुपये. जो 3,600 रुपये MSP होता तो 4,850 रुपये आज आहे आणि 4,850 आहे त्याची गॅरंटी. माझे सरकारला काय म्हणणं आहे, म्हणजे जरी मी सरकारमध्ये असलो की आता सोयाबीन येणार आहे, सोयाबीनचं रजिस्ट्रेशन मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलंय आणि ती तयारी सुरू आहे की रजिस्ट्रेशन आणि त्याची खरेदी करण्यात यावी. मागच्या वेळेला सोयाबीन आणि कापसाचा भाव कमी होता, म्हणजे MSP पेक्षा जास्त होता, परंतु लोकांना तो म्हणजे निश्चितच शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता आणि त्याच्यासाठी 5,000 रुपये प्रति हेक्टर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जाते. दानवे साहेब जात आहेत का? मात्र विचारून घ्या. रविकांतजी जात आहेत का? पैसे मिळत आहेत का शेतकऱ्यांना? विचारा तुमच्या बाजूला शेतकरी नाही, गेले नाही असं आहे. नाही, फक्त याद्या बनवल्या, 4 वर्षांनी याद्या बनवल्या, दिले नाही. 5,000 रुपये हेक्टर प्रमाणे जी मदत त्यांनी घोषणा केलेली आहे ती मिळालेली नाही. आणि माझं म्हणणं असं आहे की त्याला हेक्टरची मर्यादा का घालताय? बिलकुल नाही, त्याला हेक्टरची मर्यादा त्याला घालू नका. 5,000 रुपये हेक्टर प्रमाणे तुम्ही जी मदत देताय, तुम्ही भाव फरक त्याला म्हणताय. भाव फरक असा नसतो. भाव फरक हा मीच बोलतोय. भाव फरक हा क्विंटल मागे भाव फरक हा बोंडे साहेब ऐका ना, भाव फरक हा क्विंटल मागे दिला पाहिजे. तुम्ही हेक्टरी 5,000ची जी मदत देताय त्याला हेक्टरची मर्यादा का घातली? 20 एकरवाला शेतकऱ्याचा 20 एकर नाही ऐका बोंडे साहेब ऐका, पूर्ण होऊ द्या बोला. जरा ऐका हो, जरा माझं पूर्ण होऊ द्या. जरा पूर्ण होऊ द्या बोंडे साहेब. तुम्ही ऐकून घ्यायला शिका बोंडे साहेब. तुम्ही ऐकून घेत नाही, तुम्ही सिनियर आहात. जरा ऐका, माझं पूर्ण ऐका मग तुम्ही बोला ना. तुम्ही असं नका करू. तुम्ही सिनियर आहात, तुम्ही राजकारणातले सिनियर आहात आणि सामान्य कार्यकर्ते आहे. माझं म्हणणं असं आहे की क्विंटल माग 3,000 रुपये 4,000 रुपये बोनस आहे रुपयानं भाव फरक यांनी द्यायला पाहिजे होता. आणि जी हेक्टरची मर्यादा घातली ना, हेक्टरने द्यायची तर मर्यादा नका घालू ना 2 हेक्टरची. त्याला जितकं नुकसान झालं तितकं जाऊ द्या ना, फरक काय पडतो? माझं म्हणणं 20 एकरवाल्या शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मदतीचं काय होणार आहे? म्हणजे इकडे तुम्ही 50,000 आमचा खिसा आणायचा आणि इकडे भाड्याला 500 रुपये काढून देता का त्यातले? आणि मग तुम्ही सांगणार पुन्हा की आम्ही भाड्याला 500 दिले. अरे 50,000 आमचा खिसा आणला त्याचं काय? आणि तुम्ही जे सांगताय 4849 रुपये भाव आहे, आज हमी भावानं मार्केटमध्ये खरेदी होत नाहीये.
त्याच्यापेक्षा कमी दरानं जो व्यापारी खरेदी करतो त्याच्यावर गुन्हे का दाखल कर, आणि तो 5,000चा 49चा 48चा भाव आम्हाला मान्य नाही. आम्हाला कमीत कमी 8,000 रुपये भाव खासगी मार्केटमध्ये स्थिर करा. 3 वर्षापूर्वी 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात केली होती, तेव्हा बरोबर सोयाबीन 8,000-9,000वर गेलं होतं. करा ना सोयाबीन निर्यात. कुणाच्या दबावाखाली सरकार काम करताय? पोल्ट्री लॉबीच्या दबावाखाली काम करताय? मी विचारतो, मला उत्तर घेऊ द्या. अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे बोंडे साहेब. खरं तर या सगळ्यामध्ये जेवढी काळजी पोल्ट्री, हा बोला प्लीज बोला. एक रविकांत तुपकरजींचं उत्तर देतो. धानाला आपण पहिल्यांदा हेक्टरी क्विंटल मागे बोनस देतो. लहान जो शेतकरी असतो, विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी, तो खेडा खरेदीने गावातलं व्यापाऱ्याला विकून टाकतो, आणि व्यापाऱ्याला विकून टाकल्यानंतर तो व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वतःच्या किंवा त्याच्या नावाने विकतो, आणि तो सगळे पैसे हे बोनसचे पैसे लाटत होता. आणि त्यामुळे असं ठरवलं की सरसकट शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे. विशेषतः 1 एकरवाला 2 एकरवाला जो शेतकरी आहे, जो गावात राहतो, जो मार्केटमध्ये सोयाबीन घेऊन येत नाही रविकांतजी, आणि व्यापाऱ्याला फायदा होऊ नये, आणि त्याच्यामुळं धानाचाही बोनस प्रति हेक्टरी 20,000 रुपये दिला, आणि धानाचा बोनस प्रति हेक्टरी 20,000 आणि 5,000 रुपये प्रति हेक्टरी हा सोयाबीन आणि कापसाचा दिला. ही निश्चितपणे गोष्ट आहे, ही पहिल्यांदा दिल्या गेले. माझंही मत हे आहे की त्याला 2 हेक्टरची मर्यादा लावू नये, आणि त्यासाठी निश्चितपणे तुमच्या मागणीचं मी समर्थन करतो. नाही, समर्थन करता पण होत नाही ना इथं चर्चेत. समर्थन करून काय उपयोग? तुमचं सरकार तो निर्णय घेणार आहे का? दोन्ही बाजूनी बोलू नका ना. तुम्ही विरोधक सांगायला पाहिजे की एक मिनिट, आपल्यासोबत मंत्री जोडले गेलेले आहेत, अब्दुल सत्तार जोडले गेलेले आहेत. ऐका, काँग्रेसच्या काळामध्ये 2 हेक्टरची मर्यादा होती. मग त्यांना सत्तेतून काढलं होतं ना बाहेर. त्यांना बोंडे साहेब माफ करा, मी थांबवतो तुम्हाला. अब्दुल सत्तार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, राज्याचे माजी कृषी मंत्री आहेत. अब्दुल सत्तारजी, तुम्ही बांधावर गेलाय. तुमच्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, शेतकऱ्याची अवस्था काय, हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. आज या परिस्थितीमध्ये तात्काळ मदत करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आज मंत्रिमंडळाची बैठक झाली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय झालाय की नाही? ठीक आहे, अब्दुल सत्तार यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, पण मला विचारायचं बोंडे साहेबांना. बोंडे साहेब, तुम्ही सातत्याने सांगता त्यांचं सरकार जाऊन आता 10 वर्ष झालेली आहेत, आणि 10 वर्षापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की आम्ही दुप्पट करू म्हणून तुम्हाला सत्ता दिली आहे. तुम्ही त्यांचं कशाला सांगताय? मला सांगा आता की या सगळ्यामध्ये तेलाचे भाव, आयात निर्यातीचं धोरण, कांद्याच्या बद्दलचं, त्याच्यानंतर सोयाबीनच्या बद्दलचं, निवडणुका तोंडावर आहेत, तरी सुद्धा तुम्हाला भीती वाटत नाही शेतकऱ्यांची? तुमच्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की धोरण जे आहे हे दुर्दैवाने खाणाऱ्याच्या तोंडाप्रमाणे आखल्या जात आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इतकं जबाबदार आहे शेतकरी म्हणून मी म्हणतोय की मीडियामध्ये सुद्धा आता त्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींनी थोडासा कांदा महाग झाला तर कांद्याची माळ घातली होती गळ्यात. कांद्याची माळ घातली होती शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींनी. म्हणजे थोडेसे टमाटे महाग झाले तर हे नेते लोक महागाई झाली म्हणून ओरडतात. हेच नेते लोक की गरीबाला कांदा सुद्धा मिळणार नाही का? आणि म्हणून शेतकऱ्यांना काही किंमत नाहीये का? तुम्ही फक्त मध्यमवर्गीय, मग त्याला घाबरणार तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार का? नाही, ऐका ना, ते नॅरेटिव्ह तुम्ही तयार करता. काय नॅरेटिव्ह तयार करता? थोडासा कांदा महाग झाला तर लीडर लोक कांद्याची माळ घालतात, आणि म्हणून जेवढे शेतकऱ्याचे नेते होऊ दे ना थोडासा कांदा महाग, काही हरकत नाही ना. पण या नेते लोकांनी म्हणायला पाहिजे. एक मिनिट, मला हा मुद्दा खोडायचा आहे तुमचा. महागाईवर बोलू नका. मला बोंडे साहेब ऐका, तुम्ही तज्ञ आहेत या क्षेत्रातले, दिशाभूल होता कामा नये. तुम्ही म्हणताय ना, नाही, तुम्ही म्हणताय ना, बोंडे साहेब ऐका ना, निश्चित बोललं पाहिजे. मी त्यांना सुद्धा प्रश्न विचारतो की तुम्ही तेव्हा शेतकऱ्यांची भूमिका का घेत नाहीयेत. पण मला तुम्हाला विचारायचंय, जेव्हा कांद्याचे भाव वाढले आणि आरडाओरड सुरू झाली, तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला की नाही? तुम्ही हस्तक्षेप केला की नाही? भाव पाडले की नाही? मग आज शेतकऱ्यांचे सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत, का हस्तक्षेप करत नाही तुम्ही? तुम्हाला शेतकऱ्यांची पडलेली नाहीये?
निश्चितपणे भाव कमी झाले म्हणून पहिल्यांदा 5,000 रुपये प्रति हेक्टर देणारं सरकार हे आहे. आतापर्यंत कोणत्याच सरकारनं दिलं नाही. मागच्या वेळेला तूर जास्त झाली होती, तुरीचे भाव कमी झाले होते, 1,000 रुपये प्रति क्विंटल बोनस देणारे सरकार आहे. धानासाठी 20,000 रुपये प्रति हेक्टर देणारं सरकार आहे. हे लक्षात घ्या ना, हे लक्षात घेतलं पाहिजे ना आपण. बोंडे साहेब एक गोष्ट आणि हे यांना सांगणं पथ्य पाळणं बाकीच्या नेत्यांना की थोडेसे भाव, तेलाचे भाव थोडेसे वाढले, 150 रुपयाच्या वर गेले तर तेल खाऊ नये का? अशा प्रकारे जर मी विचारतो अंबादाजी विरोधकांची ही भूमिका आपण चुकीची आहे का? थोडेसे काय भाव वाढले की लगेच महागाई झाली म्हणणं हे योग्य आहे का? तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम का राहत नाहीत? नाही, शेतकऱ्यांचे 4 रुपये वाढू द्या, हरकत नाही, पण ही महागाई आम्ही याच्यावर बोलणार नाही. पण आज जे शेतकऱ्याच्यासाठी बोलतात आहे ना, त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून टोमॅटोच्या माळा गळ्यात. ठीक आहे, मी विचारतो बोंडे साहेब, विचारतो नव्हता म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे. नाही तर मी फोटो दाखवतो. आम्ही कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं, कांद्याला भाव भेटत नव्हते म्हणून केलेलं आहे. कांद्याचा भाव वाढला म्हणून कुठेही आंदोलन केलेलं नाही. या कांद्याच्या संदर्भात आयात निर्यात धोरण, गुजरातचा कांदा निर्यात केला जातो आणि महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यातीला परवानगी मिळत नाही. जी नंतर परवानगी दिली त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं बंधनं आणले. शेतकऱ्यांनी अक्षरशः कांदा नांगरून टाकला. टोमॅटोची अशी स्थिती झालेली आहे. मला वाटतं ह्या सगळ्या स्थितीमध्ये सरकारचं सातत्यानं कांदा असेल, टोमॅटो असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, ऑस्ट्रेलियातून कापूस आणला गेला. भारतामध्ये प्रचंड उत्पादन, सगळ्या जातीचा, सगळ्या प्रतीचा कापूस या भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये असताना ऑस्ट्रेलियातून कापूस आणला. कोणाच्यासाठी आणला? काय कारण होतं याचं? तसंच आता या सगळ्या कांद्यामध्ये सुद्धा झालं. एकीकडे तुम्ही गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी देता आणि महाराष्ट्राचा कांदा नाही. नंतर सगळ्यांनी ओरडल्यानंतर त्याला बंधनं अशी आणले की हा कांदा निर्यात करूच नाही अशा प्रकारची स्थिती आणलेली आहे. आणि म्हणून हे सरकार जे आहे, केंद्राचं सरकार असो, ज्या पद्धतीनं आयात निर्यात धोरण आखतं, हे शेतकऱ्याच्या हिताचं कुठंच नाहीये. ठीक आहे, मी याला पुष्टी देणार एक दाखवतो. सोयाबीन सगळं उत्पादन असताना वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही जो मुद्दा मांडलाय ना, मला प्रेक्षकांना दाखवायचा आहे. आपण डेटा दाखवूया ना, आज प्रेक्षकांना डेटा दाखवूया. काय झालं नेमकं आयात निर्यात धोरणाच्या संदर्भातला, तेलाच्या संदर्भातलं धोरण नेमकं कुठं चुकलंय? मला बोंडे साहेबांना त्याचं उत्तर घ्यायचंय. भारत खाद्यतेल उत्पादनामध्ये कधी आत्मनिर्भर होणार असा सवाल विचारला गेला की नाही? सत्तेनं सांगितलं तुम्ही सगळ्यांनी खाद्यतेल लावा. 2022-23 मध्ये 165 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आलं. बघा परिस्थिती कशी बदलत गेलेली आहे. सांगितलं जातंय काय, 23-24 मध्ये 1,23,078 रुपयांचं खाद्यतेल हे आयात करण्यात आलेलं होतं. कोटींमध्ये येते. देशातल्या उत्पादनातून 40 ते 25% गरज ही आपल्या देशातली पूर्ण होत असते. भारताला 60% खाद्यतेल आयात करावं लागतं. एका बाजूला सांगायचं की आपल्याला तेलबियांचं लागवड करायची आहे, लागवड केली तर शेतकऱ्याला त्याचा खर्च सुद्धा निघत नाहीये. मग शेतकऱ्याला तुम्ही सुद्धा फसवलं ना. मग बोंडे साहेब, तुम्ही कशाला सांगितलं? शेतकरी लावलं नसतं सोयाबीन, जाऊ द्या. दादा, आपण 20% खाद्यतेलावरून आपण 40% खाद्यतेलावर आलेलो आहे. म्हणजे आणि एवढं आयात करून सुद्धा आपण आता 150च्या खाली आपलं कोणतंही तेल नाहीये. 150च्या खाली कोणतंही तेल नाही. आणि त्याच्यामुळं प्रश्न आहे की पाम ऑइल मिशन असो किंवा सरसो असो किंवा बाकीच्या गोष्टीला ऑइल मिशनच्या माध्यमातून ज्या योजना सुरू आहे त्याचं प्रोडक्शन वाढवायसाठी आणि भाव देण्यासाठी ते पाहायला पाहिजे ना. म्हणजे तुमचा जो वोटर आहे ना, तुमचा जो मतदार आहे, मध्यमवर्गीय जो मतदार आहे, तो मतदार दुखावला जाऊ नये याच्यासाठी शेतकरी देशोधडीला लावला जातोय का? सोयाबीनच्या भरोश्यावर खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर आपण नाही होऊ शकत, कधीच नाही होऊ शकत. आणि ज्या स्टेप घेतल्या की ब्लेंडिंग. रविकांतजी बोला. नाही, एक काळ असा होता की खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये आपण आपल्या देशात सगळी ती गरज भागत होती. अहो, ही परदेशातून तेल आयात करायची गरजच का पडते? तुम्ही सोयाबीनला दर देत नाही म्हणून ही वेळ आपल्यावर आलेली आहे. तुम्ही सोयाबीनला 8,000चा दर द्या, तुम्हाला 100% सांगतो तेलांना आंघोळी घालतो आम्ही तुम्हाला सगळ्यांना. पण याला सरकारच जबाबदार आहे. हे तुम्ही यांनी 11 रुपये दिले, त्यांनी 12 रुपये दिले, त्यांनी इतके दिले. अहो, राजकारण विरहित या प्रश्नावर चर्चा करूया बोंडे साहेब आपण.
तुम्ही काय करताय, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. मुख्य प्रश्न का बाजूला राहतो? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. खासगी बाजारात सोयाबीनला 8,000चा दर तुम्ही देणार आहात का? कापसाला तुम्ही 10-12 हजाराचा दर देणार आहात का? आणि त्याच्यासाठी आयात निर्यातीच्या धोरणात बदल करण्यासाठी अनिल बोंडे साहेब दिल्लीला जाऊन उपोषणाला बसणार आहेत का? आणि जर तुमचं तिथं ऐकलं जात नसेल. आणि माझा आणखीन एक प्रश्न, हा शेतकरी तुमचा पण कधी लाडका होणार आहे का? हा, आणि आमच्या बहिणींनी तुम्हाला मागितले नव्हते 1,500 रुपये, पण तुम्ही दिले उदार अंतकरणाने. भावाचा लाखाने खिस्सा मारायचा आणि त्याच्यातलेच बहिणीला 1,500 रुपये द्यायचे. 46,000 कोटी रुपये जर लाडक्या बहिणीसाठी तुम्ही उभे करू शकता, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी 25,000 कोटी तुम्ही का उभे करू शकत नाही? मी उत्तर घेतो. एखादा समृद्धी महामार्ग थांबवा. बोंडे साहेब बोला. रविकांत भाऊ, कमीत कमी बहिणीवर येऊ नका. त्या बहिणीमध्ये शेतमजूर पण भगिनी आहे, स्वयंपाक करणारी बहिणींना देण्याबद्दल बहिणीला मिळालं पाहिजे. आणि तिला बहिणीला देण्याबद्दल आमचे काही दुमत नाही. द्यायचे बोलले साहेब तर 1,500 नाही, जरा 10,000 रुपये द्या. भिकाऱ्यासारखी 1,500ची मदत काय करता? जरा 10,000 द्या बहिणींना. स्वतःच्या पोराला शिकवा. तुम्हाला निवडणुका आल्या म्हणून पुळका आला का बहिणींचा? मला कमीत कमी वाटतं की आपल्या बहिणीवर तर बोलू नका, की बहिणीला 10,000 द्या. एवढं तुमचं प्रेम आहे तर, तुमचं बहिणीवर प्रेम आहे तर 10,000 रुपये महिना द्या. दुखणं हे आहे की 1,500 रुपये बहिणींना, एवढ्या बहिणींना मिळतात आहे की आज 1,59,00,000 बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहे आणि त्याच्यासाठी 46,000 कोटी रुपये जातात आहे. हे खरं दुखणं आहे. हे खरं दुखणं करायचं आहे. नाही 46,000 कोटी रुपये तुम्ही काही घरात न देत नाही आहात, तुम्ही कर्ज काढूनच देताय. असंच कर्जमाफी करायला कर्ज काढा. प्रति क्विंटल सोयाबीनला तुम्ही 4,000 आम्हाला लुटलंय. पैसे मला वाटतं एक मेसेज तुम्ही 1,500 रुपये देताय ना, 1,500 रुपये देताय, त्याच्याबद्दल तुमचं कौतुक, तुमचं अभिनंदन. 10,000 करा. तुम्ही 1,500 देताय ना बोंडे साहेब, तुम्ही 1,500 देताय, तुमचं कौतुक, तुमचं अभिनंदन. मुद्दा हा आहे की त्याच्या घरात 12,000 रुपये द्या ना भाव सोयाबीनला. भिकारी योजना आम्हाला नकोय तुमच्या. आम्हाला सोयाबीन कापसाला भाव द्या. तुमच्या एकही योजनेची गरज नाही आम्हाला. शिवाय शेतकऱ्यांना द्यायलाच पाहिजे. बिलकुल मान्य आहे माझं, पण मग कोण देईल? ते का अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष देईल काय? ते का अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष देईल काय? अरे तुम्ही दुटप्पी भावनेला बोलता बोंडे साहेब. तुम्ही इकडेही बोलता, इकडेही बोलता. महिलांचा हक्क हा पहिला हक्क आहे. ती शेतमजूर असो, ती काम करणारी असो, ती भांडे भावाच्या खिशावर दरोडा टाकलाय. बोंडे साहेब त्याच्याबद्दल दुमत कुणाचं आहे? त्याच्याबद्दल दुमत कुणाचं आहे? शिवाय बाकीचं शेतकऱ्यांना निश्चितपणे शेतकऱ्याच्या हक्काचं मिळालंच पाहिजे. ठीक आहे. परंतु मला 43,000 कोटीचं नाव नका काढू माझं. ठीक आहे, तुम्हाला त्याचा राग येतो, पण मला या चर्चेचा शेवट करायचा 2 ओळींनी. मला वाटतं प्रेक्षकांनी आणि आपण सगळ्यांनी ऐकायला हवं. आज इथलं वास्तव काय मला 2 ओळी सांगायचं आहे. या चर्चेचा शेवट करताना मला 2 ओळी आठवत आहेत. कोट्यवधींचं पोट भरणारा शेतकरी रेशनच्या रांगेत आहे. शाळेत आम्हाला शिकवलं होतं, बाबांनो आपला देश कृषी प्रधान आहे. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. या बडे मुद्द्यामध्ये आपण छोटासा ब्रेक नंतर जनतेचा कौल. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर बडे मुद्दे.